विनंती करतो की आपण यावं. तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बिग फाईट ऑफ सेकंड मॅच जानू स्पोर्ट इताडी विरुद्ध किरण स्पोर्ट जांभूलपाडा. कालच्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त खेळ सांगेच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला जांभूलपाडा संघाकडून पाहायला आपल्याला आणि इताडी म्हटलं तर या परिसरातील एक नामवंत संघ म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातो या आणि तो संघ आता मात्र तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो. 4 षटकांची ही लढत असणार आहे. लक्ष सुद्धा वेले संदर्भात दोन्ही संघांना मला कॉपरेट करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र पहिला डाव समाप्त करायचा आहे. 2 क्षेत्रक्षक तुम्ही पाहू शकाल डीप मध्ये आहेत. एक लॉंग ऑफला मात्र या ठिकाणी क्षेत्रक्षक तैनात केलेला आहे आणि दुसरा क्षेत्रक्षक जर आपण पाहिला मिड विकेट झोन मध्ये आपण पाहतो या आणि पहिल्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज अक्षय. हो हलक्यातने चिप केला आहे चेंडू. हवेत क्षेत्रक्षक चेंडू खाली पोहोचतोय. मोठी विकेट्स पहिल्या चेंडूवर इथे मात्र अक्षय प्राप्त करतोय आणि त्या खेळाडूचं नाव आहे जितेश. असा वेग कमी केला आणि या मिडॉनवर विशाल परटोले होते, परंतु त्यानंतर झेला जो समाप्त केला त्याचं मी नक्कीच कौतुक करेन. राकेश जितेश आपण जर म्हटलं तर एक प्रमुख फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहतोय आणि अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला भरपूर धावा पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु या ठिकाणी पहा शून्यावर माघारी परतला. खूप मोठा धक्का मित्र म्हणेन जांभूलपाडा टीमला लागत असताना. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर येतो या बॅटिंग करण्यासाठी महेंद्र पारदी. हा फलंदाज सुद्धा पाहिला तर मोठ्या फटक्यांमध्ये डील करू शकतो या क्षमता आहे, परंतु सिच्युएशन आपण जर पाहिली तर एक गडी त्यांनी मात्र अगोदरच या ठिकाणी शून्यावर गमावलेला आहे आणि आता मात्र महेंद्रची रणनीती काय असणार आहे. छोट्या बॅकलिपचा वापर करेल की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल की आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करेल. भरपूर काही प्रश्न त्याच्या समोर आता उभे आहेत आणि दुसरीकडे पाहिले तर जयेश आहेत त्याच्या सोबतीला. ओहो बॅकफुटला गेले या ठिकाणी इनविरा डोक्यावर या ठिकाणी पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर वेगाने ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि जबरदस्त फरक एक्झिक्यूट केल्यानंतर 4 धावा प्राप्त केल्या. वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय 4 धावेने. महेंद्रवर आणि जो त्याचा नॅचरल खेळा आहे तो मात्र कुठेतरी खेळण्याचा तो मात्र प्रस्थापित करतोय. ओहो इथे मात्र सरळ बॅटने लॉप करतोय अलॉंग द कार्पेट. चांगला क्षेत्ररक्षण लॉंगॉनवर क्षेत्ररक्षण तैनात केलेला होता या ठिकाणी पाहिलं तर आणि चांगला क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं आपण पाहिलं. एका ॲक्शनमध्ये चेंडू पकडून त्यांनी मात्र चांगली फेक केली. 5 धावा धावफलकावर. पुढील 2 संघाने मात्र तयारीत राहायचं आहे. मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध बालगोपाल सोनाळे यापुढची होणारी लढत. हो पुन्हा ते मात्र या ठिकाणी मिसकी हिट
मिस टायमिंग आहे. शॉट कव्हर पॉइंटचा शत्रशेक चेंडू खाली येतोय आणि जी सलामीला जोडी आली होती ती मात्र स्वस्तात माघारी परतली. जिथे शून्यावर बाद झाला त्यानंतर जयेश सुद्धा शून्यावर बाधून माघारी परततोय. कुठेतरी चांगली सुरुवात मात्र मिळाली नाहीये किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला. कारण एखाद्या जर आपल्याला चांगलं घर उभा करायचं असेल तर पायाभरणी चांगली होणे फार गरजेची असते. परंतु ती पायाभरणी मात्र कुठेतरी ढासलत असताना, कारण दोन फलंदाज शून्यावर बाद झाले आणि ते दोन्ही फलंदाज प्रमुख फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे या संघासाठी. आणि आता मात्र नक्कीच कुठेतरी महेंद्र पारदी वर मात्र भरपूर जबाबदारी असणार आहे. नवी बॅटर येतोय प्रशांत. या ठिकाणी पहा दुरून गेल्याचा प्रयत्न करतोय. चेंडूपर्यंत मात्र परफेक्टली पोहोचला नाही. पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली सुद्धा राहिला. स्लाइस करणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी पंच केल्या त्या ठिकाणी आणि चेंडू बॅटमध्ये मात्र भरपूर मोठा गॅप पाहायला मिळाला. पारोप्लेची ओव्हर आणि कुठेतरी सक्सेसफुल ओव्हर आपण म्हणू शकतोय. आतापर्यंत 5 धावा अक्षयने या ठिकाणी खर्च केलेले आहेत. 2 महत्त्वपूर्ण विकेट्स आणि शेवटचा चेंडू असेल आता मात्र या पॉवर प्लेच्या ओव्हरमधील. ओहो, पावलाचा वापर, चपराक फटका, चाबूक शॉट, चेंडू एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, 4 धाबांसाठी चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ त्या ठिकाणी समाप्त झाला आहे. एकूण 9 धाबा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रशांतने मात्र चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. कारण पहिला जो फटका आपण जर पाहिला प्रशांतकडनं तो जागेवरून त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी त्याने पावलांचा अतिशय चांगल्या प्रमाणे वापर केला आणि परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट हा फटका पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाला मात्र या ठिकाणी सुरुवात करेल गोलंदाज दैवत वेलेकर. 9 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये या अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. भरपूर खेळ शिल्लक आहे. जर असेच फटके पाहायला मिळाले तर नक्कीच 40पेक्षा अधिक धावा कदाचित आपल्याला स्कोअर कार्डवरती पाहायला मिळतील. आणि जर इथून जर 40 धावा जर जोडल्या तर मी तर म्हणेन की खूप मोठी चांगली उपलब्धी प्राप्त करू शकेल तो म्हणजे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. परंतु स्पर्धी संघामध्ये आपण जर पाहिले तर चांगली गोलंदाजी नक्कीच या संघामध्ये आपण पाहतोय. और विकेटने गेले दैवात ओव्हर पिच चेंडू आन्सरला उडवला. काऊ कॉर्नरची सीमारेषा भरपूर लांब आहे तरी सुद्धा ती मात्र क्लिअर केलेली आहे. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. 4 धाबांसाठी चौकार. अप्रतिम फटका. शतशेक पहिले तर आपण नक्कीच मिड विकेट आणि लॉंग ऑन लावते आणि त्यांच्या मधून मात्र चेंडू या ठिकाणी फरार झाला. फटका चांगला एक्झिक्यूट केला महेंद्र पारदीने आणि नक्कीच ज्यावेळी कनेक्शन झालं त्याच्यावर नक्कीच महेंद्रला कॉन्फिडन्स होते की नक्कीच चौकार किंवा षटकार नक्कीच आपण प्राप्त करू शकतो. या चांगला स्वागत केला आहे दैवतचा. या ठिकाणी कट केला जातोय. त्यांच्या मागे मात्र पाहिलं तर शॉट थर्डमॅनला चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी होताना 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षयकडे सुद्धा मात्र या ठिकाणी थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. एक धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात आलं आणि मात्र नक्कीच दोघांमध्ये चांगलं ताळमेल पाहिला आपण आणि 2 धावा सहजपणे पूर्ण झाल्या. थोडीशी निराश आहेत दैवतकरनं. ज्या ठिकाणी एकच धाव होती तिथे मात्र 2 धावा खर्च झाल्या. कारण प्रत्येक धाव ही फार महत्त्वाची असते मित्रांनो.
मी नेहमीच सांगतो या राजकारण म्हटलं तर एक मत, शिक्षण म्हटलं तर एक गुण आणि क्रिकेट म्हटलं तर एक धाव. एका धावेला एका आकड्याला फार महत्व आहे. याचा आपण काल सुद्धा उल्लेख केला होता. धावसंख्या धोनी पुढे जाईल 15 या आकड्यावरती. हो स्लोअर वन होता इथे मात्र या ठिकाणी शॉट पॉइंटला मात्र बीट केला जातोय. जोपर्यंत या ठिकाणी चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षणाचा जो दर्जा आहे तो आपल्याला थोडंसं लो क्वालिटीचा पाहायला मिळतोय, कारण एक्स्ट्रा धावा मात्र या ठिकाणी आउटफील्डमध्ये जास्तीत जास्त खर्च केले जात आहेत. गोलंदाजी चांगली होते परंतु गोलंदाजांना साथ मात्र लाभत नाहीये. कारण तुम्हाला एखाद्या स्पर्धा जिंकायची असेल, एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला पराभूत करायचं असेल तर तुमची तिन्ही विभागामध्ये कामगिरी चांगली होणे गरजेची आहे. तुमची बॉलिंग, तुमची फिल्डिंग आणि तुमची बॅटिंग. ओहो या ठिकाणी वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु पहा डाव्या स्टिकच्या पलीकडे चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र भरपूर वेगवान असल्या कारणाने चेंडू नॉन टॉप सीमेरेषेच्या अगदी जवळ जाऊन चेंडूला स्टॉप करला जातो. या तोपर्यंत 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि पंचांचा वाईटचा इशारा 1+2 एकूण 3 धाबा अतिरिक्तच्या सौजन्याने मात्र या ठिकाणी स्कोअर कार्ड मध्ये आपण ऍड करतो. धावसंख्या 2 गडी बाद 20 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच 9 धावा अक्षयने खर्च केला होता परंतु त्यानंतर दैवतचं कुठेतरी महागडा षटकावर पाहतोय. 3 निघाले चेंडू हाताळले त्यांनी आतापर्यंत आणि 11 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये जांभूळपाडा संघाने जोडलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप आता मात्र या 2 फलंदाजामध्ये आपण पाहतोय आणि पार्टनरशिपची आवश्यकता होती, कारण 2 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर महेंद्र पारदीने संघाची जबाबदारी स्वीकारली आणि महेंद्रला चांगली साथ मिळते ते म्हणजे प्रशांत कडून. आणि या ठिकाणी पहा ऑन साइडला पिक केला आहे, खराब चुकीचा अनुमान, 1 बाउन्स फॉर द लाईन, मिळतील 4 धावा. नाबाद आहे अजूनही खेळपट्टीवर. चांगली धावा त्याच्या बाटमधून येत असताना दबावच्या स्थितीमध्ये या धावा पाहायला मिळाल्या. एक चांगली बाब आहे. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 24 या धावसंख्येवर. हो पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग पाहतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 25. जर याच धावगतीने जर धावा जर या ठिकाणी पाहायला मिळाल्या तर नक्कीच मी या ठिकाणी एनालाइज केलं होतं की 40+ जर धावसंख्या उभी केली तर मात्र नक्कीच एक चांगली फाईट पाहायला मिळू शकेल रसिकांना. तोच प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करत आहेत. प्रत्येक चेंडूवर पाहिलं तर थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये मात्र परिवर्तन करतो दैवत वेलेकर, कारण त्याला ठाऊक आहे की एक एक चेंडू निर्णायक असतो प्रत्येक ओव्हरमधील. इथे मात्र चांगला टॅप केला जातो या ऑफ साईडला. जोपर्यंत शॉर्ट पॉईंटला चेंडूला मात्र फील करतील तोपर्यंत 1 धाव इथे मात्र पाहायला मिळाली शेवटच्या चेंडूवर. 2 षटकांची समाप्ती 26 धावा, म्हणजे या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा दैवत वेलेकरने खर्च केल्या. महागडा षटक मी तर म्हणेन. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे तर विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मकरंद स्पोर्ट फुटबॉल विरुद्ध बालगोपाल सोनाळे. मित्रांनो उद्या असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ तुम्हाला इनेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत खेळताना. 8 संघ असतील. ते 8 संघ या प्रकारे आहेत: चिरोबा स्पोर्ट वाशेरे, विकी स्पोर्ट कुकसे, धनेश 11 कुकसे, SK स्पोर्ट सापे, गावदेवी स्पोर्ट सापे, श्री गणेश सांगोडे, त्यानंतर गांधारी, विके गांधारी. यस
अशा प्रकारचे तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि या ठिकाणी पहा राजेश आलेले आहेत. DSC स्पोर्ट आमने संघाने एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत. काय जबरदस्त परफॉर्मन्स त्यांनी केला होता, परंतु जे त्यांनी कमावलं ते शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र त्याच्या संघाने गमावलं. हरकत नाही. आणि आज सांगेमध्ये काय रिझल्ट लागला आहे ते आमच्याबरोबर नक्कीच राजेश आपण पोहोचवायचं आहे, कारण पहिलाच सामना त्यांचा सांगेच्या स्पर्धेमध्ये आज होता. तर तिसऱ्या षटकाला इथं सुरुवात करतोय गोलंदाज विशाल प्रटोले. स्वतः संघनायक आहे, परंतु संघनायकाकडनं मात्र या ठिकाणी मोठी चूक पाहतोय आपण. भीमर चेंडू आहे की संघाला बीमार करणारा चेंडू, येणारी वेल, येणारा क्षण या ठिकाणी सांगून जाईल. आणि या पुढील असणार आहे फ्री हिट चेंडू. उघड डोले हा नीट महेंद्र पारदी, तुझ्यासाठी पुढील चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या 28. ओहो, चांगला चेंडू आपण पाहतोय. एच लागल्यानंतर मात्र थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आणि फ्री हिट चेंडूचा मात्र हवं तसं मात्र या ठिकाणी फायदा उचलू शकला नाहीये. एकच धाव इथे मात्र या ठिकाणी पलून पूर्ण गेली. चांगलं कौतुक करेन मी विशालचं, कारण कुठलाही प्रेशर न घेता असं नाही का चांगल्या चेंडूची लेन त्यांनी मात्र या ठिकाणी हाताळली. या ठिकाणी ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. जमिनीच्या साह्याने चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. मिडू किटवरनं मात्र अक्षय जोपर्यंत येईल तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. ओहो, इथं मात्र फटका पाहिला तर उंची जास्त मिळालेली आहे. अंतर मिळेल का? नाही. काऊ कॉर्नरला टिपला जाईल आणि लागेल किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला हा तिसरा धक्का महेंद्र पारधीच्या रूपाने. टायमिंग मात्र बरोबर जुळाला नाही आणि त्याचमुळे उंची जास्त मिळाली, परंतु चांगले बॅटिंग करून मात्र बाद झाला. 19 धाबांचं त्याने योगदान दिलं. फक्त 9 चेंडू फेस केले आणि 3 चौकारांचा समाविष्ट. न्यू बॅटर आकेश. ओहो, स्विंग अँड मिस. काय जबरदस्त लेग कटर चेंडू पाहायला मिळाला. भुलभुलैया अशा प्रकारची चेंडूची फेकी पाहिली आपण आणि काय जबरदस्त कमबॅक केला आहे इताडे संघाने, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये विशालचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत फक्त त्याने 4च धाबा खर्च केल्या, 5 चेंडू लिगली हाताळले आणि त्यानंतर मिनी हेलिकॉप्टर अतिशय वेगवान आहे आणि खराब शत्रक्षण लॉंग ऑन सीमेरेषेवर चेंडू फरार होईल. मिळतील 4 धावा. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही मात्र क्रीडा संघासाठी एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो. स्वर्गीय बारकुबाई स्मृती चषक 2022-23 तुम्हाला आयोजन पाहायला मिळेल. आयोजक आहेत BB स्पोर्ट इताडे. त्या स्पर्धेमध्ये 2 दिवस ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशन मधील संघ असणार आहे आणि पुढील 2 दिवस अर्थात 30-31 डिसेंबर ते 1 जानेवारी या 2 दिवसामध्ये असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश फी आहे 5,000 रुपये आणि प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये.
तर या स्पर्धेमध्ये जर कुठल्या संघांना स्थान मिळवायचं असेल तर तुम्ही बीबी स्पोर्ट इटाली संघाशी कॉन्टॅक्ट करू शकता. चौथ्या षटकाला सुरुवात केली आहे गोलंदाज विघ्नेशने आणि पहिला चेंडू पाहिला तर मिस टायमिंग फटका. त्यानंतर किरिलगावचे समाजसेवक एक उत्कृष्ट आयोजक त्यांची स्पर्धा सुद्धा तुमच्या मित्रांनो भेटीला येत आहे. 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर असा कालावधी आहे. याच मैदानावरती गणेशजी बजागे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 35. ओहो सरळ बॅट लॉप केला जातो या लॉंग ऑनच्या दिशेने. मात्र जोपर्यंत फेल होईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी आपण पाहतो की आकेशकडे क्षमता आहे की तो मोठे फटके खेळू शकतो आणि त्यांनी दाखवून दिलं तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर की कशा प्रकारची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि आता मात्र वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय कारण गरज आहे. स्लॉग ओव्हर सुरू आहे. दोन्ही मात्र 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत. एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र नक्कीच धावसंख्या या ठिकाणी चांगली उभी राहू शकेल. एक धाव कंप्लीट झाली. त्यानंतर दुसऱ्या धावेला मात्र सुरुवात केली जाते आणि कुठेतरी प्रशांतने मात्र आकेशसाठी मित्र म्हणून आत्महत्याच केली असावी. फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. जास्तीत जास्त स्ट्राईक आकेशकडे असणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. संत बॅटिंग पाहायला मिळाली प्रशांतकडनं. 6 चेंडूमध्ये त्यांनी 8 धाबांचा आपल्या संघाला योगदान दिलं. नवीन फलंदाज येतो यंगस्टार आहे साहिल आणि या ठिकाणी फुलटॉसवर मात्र मिस्टेक पाहायला मिळाला. चेंडू जाऊन सरळ इष्ट्यांवर आदळतोय आणि अजून एक धक्का लागत असताना किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाला आकेशच्या रूपाने. तीन ओव्हरमध्ये आपण जर पाहिल्या तर अतिशय चांगल्या प्रमाणे धावा होत्या परंतु या ओव्हरमध्ये विघ्नेशने जबरदस्त अटॅक केला आणि आतापर्यंत फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून मात्र थोडंसं दूर ठेवला आहे. नवीन फलंदाज श्रीधर पारधी डावखुऱ्या हाताचा हा बॅटर आहे आणि श्रीधरसाठी सुद्धा आपण जर पाहिले तर अनेक मॅचेसमध्ये त्याच्याकडनं आपण स्लॉग ओव्हरमध्ये मोठमोठे फटके पाहिलेले आहेत आणि या ठिकाणी अपेक्षित असेल की एखादा मोठा फटका श्रीधरच्या बॅटमध्ये येईल का कारण अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. ओहो कुठे चेंडू पूल केलाय परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेफ लँड होईल. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा इथे मात्र कंप्लीट पाहायला मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय साहिलकडनं परंतु शेवटच्या मोमेंटला नाकारलं श्रीधर पारधीने आणि 2 धावेने आता धावफलक 40चा आकडा पूर्ण करत असताना एक फायटिंग स्कोर आपण पाहतोय उभा केलेला आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने. कारण क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ टीम म्हटली जात नाहीये. काल सुद्धा आपण पाहिलेला आहे 35-36 धावसंख्येचा मात्र ठिकाणी चांगला संरक्षण करण्याचा प्रयत्न केला संघाने आणि त्यानंतर शेवटचा चेंडू इथे मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळाला. चांगला षटक पाहिला आपण विघ्नेशचं कारण फक्त स्लॉग ओव्हर पण त्यांनी धाबा खर्च केल्या 6 गडी बाद केला 1 आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने बॅटिंग करत असताना 40 धाबा जोडल्या 5 गड्यांच्या मोबदल्यात. हा सामना जिंकायचा असेल तर जानू स्पोर्ट इताडी संघाला 41 धाबांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल. हा पाठलाग होईल की नाही तोपर्यंत आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. मकरंद स्पोर्ट मुठवल विरुद्ध बालगोपाल सोनाळे.
दोन्ही संघटनांना शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुम्ही पाहू शकाल बालगोपाल सोनाली पाडा असा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय सूरज भास्कर पाटील टॉस बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत आणि मी गणेशजी बजागे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या तिसऱ्या दिवसाची जी लढत आहे त्या लढतीची नाणेफेकी आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघ आपण जर पाहिले तर या सुशीरमध्ये चांगलं खेळ प्रस्तावित करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. एका बाजूला आहे हेड्स आणि दुसऱ्या बाजूला आहे टेल्स असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर सोनाली पाडा संघाचे कॅप्टन कॉल देतील. हेड्स परंतु आलेला आहे टेल्स. नाणेफेकी जात आहे मकरंद स्पोर्ट मोटवर संघाच्या बाजूने. मान्यवरांचा आभार. विनंती असेल की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. प्रथम तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतोय. टॉस जिंकलाय. टॉस किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी? सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं टॉस इम्पॉर्टंटच आहे, कारण हवा उलट्या दिशेने असते आणि सकाळच्या सत्रामध्ये कसं प्रत्येक चेंडू षटकार मारू शकत नाही, त्याच्यामुळं सिंगल डबल पण खेळण्याचा प्रयत्न करतात. जी तुम्ही स्पर्धा खेळत आहात आणि आयोजकांसाठी काय शुभेच्छा आणि काय संदेश देऊ शकाल? आयोजन तर चांगलं आहे आणि आम्हाला घेतल्याबद्दल, हे संधी दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचा. आणि समोरच्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्या स्पर्धेची काय तयारी कशी सुरू आहे? चालू आहे. सध्या ग्राउंड तर उपलब्ध नाही आमच्यासाठी, आम्ही बाहेर जाऊन प्रॅक्टिस करतोय, पण आता हळूहळू करण्याचा प्रयत्न करू ते पण. नक्कीच ते स्वप्न सुद्धा तुमचं पूर्ण होईल, त्यात काही शंका नाही. सोनाली पाडा संघाचे कॅप्टन बॅटिंग करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 50 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. मागील सत्रामध्ये तुमचा जो संघ होता तोच संघ आहे की या सत्रामध्ये काही यंगस्टर खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? नाही, आहे तोच संघ आहे, काही चेंजेस नाही यावेळेस. आणि ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि आतापर्यंत किती स्पर्धामध्ये तुम्ही सहभाग घेतला या सीझनमध्ये? सीझनमध्ये ही दुसरी स्पर्धा आहे, आम्ही सहभाग घेतला. पहिली स्पर्धा पिसे येथे खेळले होतो, तिथे काय आमचं चांगला प्रदर्शन झाला नाही, पण या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करू आम्ही. असा एखादा कुठला क्षेत्र आहे की तुमचा संघ त्या क्षेत्रामध्ये बॅकफुटवर आहे? बॅकफुटला तर कुठला नाही. तर ठीक आहे, हरकत नाहीये. तर मित्रांनो, नाणेफेक कॅटेगरी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकलाय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा जाऊया टॉस बॉक्स मधून कॉम बॉक्स कडे. तिथे सज्ज आहेत अजय गरत यांचे मोठे बंधुराज विजय गरत यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद योगी. हेलो. तो बिल्कुल 41 की चुनौती है जानुस्पोर्ट इताड़े के सामने. अच्छी बल्लेबाजी कहूँगा मैं, क्योंकि पहले जो दो ओपनर थे दोनों ही भाई जल्दी सस्ते में आउट हुए थे, लेकिन उसके बाद में महेंद्र और बंटी ने अच्छे तरह से पारी को संभाला और 40 तक ले जा चुके. तो 41 की चुनौती है. सलामी बल्लेबाज इस समय विशाल और अक्षय. गेंदबाज जयेश तैयार होते हुए पावर प्ले का ओवर फेंकने के लिए. पहली गेंद पर बिल्कुल विकेट गिरता हुआ, हालांकि इनफील्ड को क्लियर नहीं कर पाए. सीधा मिड ऑन के हाथ में गेंद और विकेट नंबर पहला विशाल परटोले बैक टू द पैवेलियन. हालांकि ओवर पिच गेंद थी, लॉप करना चाह रहे थे लेकिन एलिमिनेशन नहीं मिल पाया और सीधा मिड ऑन के हाथ में गेंद को थमा बैठे विशाल. इस तरह से पहला झटका लगता हुआ जानुस्पोर्ट इताड़े को 0 पर. अब नए बल्लेबाज गौरव आते हुए 1 डाउन के लिए. जयेश एक बार फिर से राइटम ओवर द विकेट से तैयार होते हुए गेंदबाजी के लिए. 41 का पीछा कर रहे इस समय इताड़े.
जानुस्पोर्ट इताड़े। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट टर्म पुल करना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले में ठीक तरह से टाइमिंग नहीं हो पा, डॉट बॉल। अभी भी खाता खुलना बाकी है इताड़े का। आज के दिन का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा बनाम जानुस्पोर्ट इताड़े के बीच में, जहां पर टॉस हारकर पहले बल्लेबाजी की थी किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा ने। इस बीच शॉर्ट टर्म पुल किया है लेकिन 30 यार्ड सर्कल में शॉर्ट मिड विकेट पर अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो भी था, लेकिन 1 रन पूरा होता हुआ, यहाँ पर 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, 1 रन खाता खुलता हुआ इस समय जानुस्पोर्ट इताड़े का। टॉस हारकर पहले बल्लेबाजी की थी किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा ने, 40 रन बनाए अपने 4 ओवरों में और 41 की चुनौती रखी है इताड़े के सामने। इस बार बहुत ही दूर से बल्ला फेंका था गेंद पर, शॉट थर्ड मैन पर अच्छी फील्डिंग और इसी बीच 1 रन पूरा होता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, 2 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर चल रहा है पावर प्ले का और पावरफुल गेंदबाजी हम देख रहे हैं पावर प्ले में जयेश की, लेकिन बल्ले से कुछ ज्यादा योगदान नहीं दे पाए जयेश, सस्ते में लौटे थे पवेलियन। इस बार शॉर्ट टर्म पुल, काऊ कॉर्नर के ऊपर से गेंद दंदनाती हुई, 6 रन। बहुत ही खूबसूरत शॉट, पिकअप शॉट था, हल्की सी शॉर्ट गेंद थी, उसको शॉर्ट टर्म पुल किया था 6 रनों के लिए। इस बार कदमों का इस्तेमाल, हुक किया गेंद को, गेंद जा रही है फाइन लेग की दिशा में, फील्डर पीछा कर रहे हैं। इसी बीच 2 रन पूरे होते हुए तीसरे का प्रयास हो रहा है और तीसरा भी लगभग पूरा होता हुआ, बहुत बढ़िया दौड़ विकेटों के बीच में। और इन 3 रनों के साथ ओवर की समाप्ति, तो इस तरह से पहले ओवर के समाप्ति पर स्कोर है 11 रन 1 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत जानुस्पोर्ट इताड़े के लिए, खास करके गोरख की ओर से। गोरख ने एक छक्का और कुल मिलाकर एक छक्के की मदद से 10 रन बनाए। तो 1 ओवर की समाप्ति पर 11 रन 1 विकेट के नुकसान पर अब नए गेंदबाज दूसरे ओवर में नॉन पावर प्ले में, जहां पर दूर दूर तक फैला हुआ फील्ड प्लेसमेंट हम देख सकते हैं। 5 खिलाड़ी दायरे के बाहर आप देख सकते हैं हम। नॉन पावर प्ले गेंदबाज सुमित आते हुए दूसरे ओवर के लिए। अभी भी जीतने के लिए 18 गेंदें और 30 रनों की जरूरत। पहला मुकाबला जहां पर संजय स्पोर्ट सावध ने जीत दर्ज की, बहुत बड़ी टीम इस टूर्नामेंट से बाहर हुई। सुबह के पहले मुकाबले में नक्षत्र एंटरप्राइज चौधरपाड़ा। सुमित तैयार होते हुए सामना करेंगे बल्लेबाज गोरख, जो कि 10 रन पर नॉट आउट खेल रहे हैं। इस बार लेग स्टंप पर गेंद, लेग स्टंप को मिस करते हुए अंपायर मुड़ते हुए उमेश केनी का इशारा था वो वाइट। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन। अभी भी आने वाले बल्लेबाजों में दैवत वेलेकर का आना बाकी है, जो कि बहुत ही खतरनाक विस्फोटक बल्लेबाज है इताड़े के। इस बार देखना है क्या कुछ हुआ है। हालांकि गेंद पड़ने के बाद अंदर की तरफ कटी थी, बहुत बढ़िया गेंद, ऑफ स्पिन थी, डॉट बॉल। गति में भी परिवर्तन किया था, थोड़ा सा स्लो रखा था। अच्छी वापसी वाइड डालने के बाद गेंदबाज सुमित की, फिर से राइट मोड़ द विकेट से। इस बार कदमों का इस्तेमाल किया बल्लेबाज ने, शॉर्ट टर्म पुल किया है, गेंद जा रही है मिड विकेट की दिशा में। अच्छी फील्डिंग और 1 से ज्यादा कुछ नहीं है गोरख के लिए।
एक से स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन, एक विकेट के नुकसान पर 41 का पीछा किया जा रहा है इस समय जानुस्पोर्ट इतारे की ओर से। सुमित एक बार फिर से राइट मोर द विकेट से सामना करेंगे अक्षय। इस बार खराब गेंद, बिल्कुल विकेट के बाहर पिचिंग की गई, नो बॉल का इशारा आता हुआ, तो बिल्कुल अगली गेंद मुफ्त की रहेगी, फ्री हिट। तो देखना है किस तरह से सामना करेंगे फ्री हिट गेंद का बल्लेबाज अक्षय सुरेकर, जो कि अच्छे ऑलराउंडर माने जाते हैं जानुस्पोर्ट इताड़े की ओर से। सुमित एक बार फिर से तैयार होते हुए, फ्री हिट की गेंद है, फिर से ऑफ स्पिन गेंद थी, हालांकि गेंद ऊंची हवा में गई थी। दूसरे का प्रयास हो रहा है, खराब थ्रो, और इसी बीच 2 रन पूरे होते हुए एक बार फिर से अंपायर मुआयना कर रहे हैं गेंद का। तो इन 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन, एक विकेट के नुकसान पर। वन फॉर द ओवर का इशारा आता हुआ, जो कि एक बाउंसर गेंदबाज डाल सकता है, वो अब किया गया है सुमित की ओर से। इस बार मिस टाइम शॉट खेला है, देखना है खिलाड़ी गेंद के नीचे, ओहो आसान सा कैच ड्रॉप होता हुआ, रनआउट का मौका और बिल्कुल बुना लिया। दूसरे के प्रयास में बल्लेबाज अक्षय सुरेकर रनआउट होते हुए, दूसरा झटका लगता हुआ इस समय जानुस्पोर्ट इताड़े को। वीआईपी डाइस से मैच का आनंद लेते हुए हमारे नए उप सरपंच मेरे अच्छे दोस्त राकेश दिघाड़कर और उनके साथ में भावेश स्पोर्ट्स के करता था गणेश बजागे, दोनों का भी बहुत बहुत स्वागत है। स्कोर 17 रन, 2 विकेट के नुकसान पर। अब नए बल्लेबाज, जिसका मैंने पहले ही जिक्र किया था कि आने वाले बल्लेबाजों में बहुत ही विस्फोटक बल्लेबाज दैवत का आना बाकी है, दया का आना बाकी है। तो वही दया अब स्ट्राइक लेने की तैयारी में, बहुत ही विस्फोटक बल्लेबाज है, किसी भी गेंद पर, किसी भी गेंद रहे, सिक्सर चौका जड़ सकते हैं, इतने खतरनाक बल्लेबाज दैवत। सुमित तैयार होते हुए गेंदबाजी के लिए, राइट मोर द विकेट से सामना करेंगे दैवत। ओहो बिल्कुल गेंद गति परिवर्तन था, अच्छे तरह से पढ़ लिया था, हल्के हाथों से टैप पुश किया था गेंद को, शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में गेंद को फील्ड किया गया। तब तक 1 रन लेने का अवसर था और अपना खाता खोलने का अवसर था दैवत का। 1 रन से खाता खुलता हुआ दैवत वेलेगर का। स्कोर अब 1 से आगे बढ़ता हुआ 18 रन, 2 विकेटों के नुकसान पर। मुकाबला बिल्कुल कट टू कट जा रहा है। बॉल, आखिरी गेंद बची है, 18 रन, 19, 18 यहां पर बिल्कुल सही काउंटिंग की जा रही है। पहली गेंद वाइड, उसके बाद में डॉट, नंतर उसके बाद में 1 रन, उसके बाद में नो बॉल, उसके बाद में 2 रन, उसके बाद में विकेट प्लस 1 और उसके बाद में 1। पहले ओवर में कितने थे? 11 रन थे, बराबर है। तो आखिरी गेंद बची है दूसरी ओवर के। सुमित तैयार होते हुए सामना करेंगे बल्लेबाज गोरख। गोरख अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए।
इस बार लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, अंपायर उमेश केनी का इशारा था, वाइट कॉल। 1 रन से आगे स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 19 रन 19 रन। सुमित एक बार फिर से राइट मोड़ दो विकेट से। ओहो, बिल्कुल हाफ वॉली थी लेकिन बुना नहीं पाए, कनेक्ट नहीं कर पाई गेंद बल्ले पर। और इसी बीच ओवर नंबर दूसरा खत्म होता हुआ 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। दादा 10 मिनिटांमध्ये कॉल करतो तुम्हाला. तो 2 ओवर की समाप्ति पर 19 रन बने 2 विकेट के नुकसान पर। अभी भी जीतने के लिए रन चाहिए 22, बची हुई 12 गेंदें। क्रीज पर 2 अच्छे बल्लेबाज अभी भी मौजूद है, दैवत वेलेकर और गोरख। तो देखना है अब कप्तान तीसरी ओवर की जिम्मेदारी किसको सौंपते हैं। शायद आकेश रहेंगे, एक और अच्छे गेंदबाज है किरण स्पोर्ट जांबुलपाड़ा की ओर से आकेश ने बल्लेबाजी भी अच्छी की थी, 6 रनों का योगदान दिया था अपने टीम के लिए एक चौके की मदद से आकेश ने। तो अब बची हुई 12 गेंदों में जानुस्पोर्ट इताड़े को 22 रनों की जरूरत है। 12 गेंदे और 22 रन, अच्छा कट टू कट मुकाबला। आकेश राइट ओवर द विकेट से दैवत के लिए फोर्स किया सामने की तरफ, ओहो खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। खूबसूरत शॉट, फोर्सिंग शॉट खेला था दैवत वेलेकर ने। हालांकि ये शॉट खेलना इतना आसान नहीं रहता हर एक बल्लेबाज के लिए, लेकिन दैवत ने वो काम करके दिखाया। बिल्कुल शॉर्ट पिच गेंद उसको सामने की तरफ लॉन्ग ऑफ के ऊपर से फोर्स किया 6 रनों के लिए। 6 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 2 विकेट के नुकसान पर। अब दैवत अपना रंग दिखाते हुए, और इसी चीज के लिए वो जाने जाते हैं, बहुत ही खतरनाक खिलाड़ी है। ओ इस बार अच्छी गेंद, अच्छा कमबैक गेंदबाज का। हालांकि मौका भी था रनआउट का, लेकिन नहीं बुना पाए गेंदबाज, डॉट बॉल। इस बार अच्छी वापसी गेंदबाज आकेश की, थोड़ा गति में परिवर्तन था, गेंद सीधी शरीर पर जाकर टकराती हुई, डॉट बॉल। इस बार फुल टॉस सीधे बल्ले से लॉप किया है, गेंजर लॉन्ग ऑफ की दिशा में, अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन मिलता हुआ इस समय। हालांकि फुल टॉस गेंद थी, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए दैवत वेलेकर, और इसी बीच 1 रन पूरा होता हुआ 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन। अभी भी जीतने के लिए रन चाहिए 15 बची हुई गेंदों में, 9 गेंदे और 15 रन। बहुत ही कट टू कट मुकाबला चलता हुआ। अब स्ट्राइक पर बल्लेबाज गोरख, इस बार लॉप करना चाहते थे, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, कारपेट के सारे गेंद जा रहे मिड विकेट की दिशा में, अच्छी फील्डिंग, सिर्फ 1 रन मिलता हुआ इस गेंद पर, 1 से स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब बची हुई 8 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 14, और स्ट्राइक पर खतरों के खिलाड़ी दैवत। ओ बिल्कुल हेलीकॉप्टर चला, लेकिन देखना है गेंजर एक्स्ट्रा कवर की दिशा में, अच्छी फील्डिंग, दूसरे का प्रयास हो रहा है, लेकिन थ्रो थोड़ा वाइड आता हुआ, और इसी बीच 2 रन पूरे होते हुए। बिल्कुल जड़ में गेंद थी, खोद के निकाला दैवत ने 2 रनों के लिए। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन 2 विकेट के नुकसान पर।
अब बची हुई 7 गेंदों में रन चाहिए 12, 7-12, 7-12 विंटू इताड़ा। हालांकि मुकाबला बिल्कुल 50-50 पर चल रहा है इस समय। 7 गेंदें और बची, रन चाहिए 12। इसके बाद में होने वाला मुकाबला बालगोपाल सोनाले बनाम मकरन स्पोर्ट मुठवल। ओ मिस टाइम कर बैठे दैवत, खुद गेंदबाज गेंद के नीचे और विकेट नंबर 3। बहुत बड़ा झटका लगता हुआ इताड़े को। दैवत बैक टू द पैविलियन। तो बिल्कुल मैच की गोल्डन विकेट यहाँ पर राकेश ने प्राप्त की। दैवत वेलेकर अब पैवेलियन लौट चुके हैं। बहुत बड़ा झटका लग चुका है इताड़े को। अब बची हुई 6 गेंदों में रन चाहिए 12। अब मुकाबले में गर्मी बढ़ती हुई। 6 गेंदें और जीतने के लिए रन चाहिए 12। नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए 5वें नंबर पर अभिषेक आते हुए। छह गेंदे और 12 रन। बहुत ही कट टू कट, नेट टू नेट फाइट चलती हुई इस समय इस मुकाबले में। मुकाबला अभी भी बराबर चलता हुआ। हालांकि थोड़ा सा पलटा भारी दिख रहा है इस समय किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा का। बॉलर कौन है? आखिरी ओवर के लिए गेंदबाजी के लिए एक नया यंगस्टर गेंदबाज ओमकार आते हुए। इस सीजन में हम देख रहे हैं कई यंगस्टरों को मौका दिया जा रहा है और अच्छा प्रदर्शन भी कर रहे हैं यंगस्टर। ओमकार टू गोरख। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, ज्यादा ऊंचाई नहीं थी गेंद में। अच्छी फील्डिंग और अच्छा थ्रो। अब बची हुई 5 गेंदों में 11 रन चाहिए। अब नए बल्लेबाज स्ट्राइक पर है अभिषेक। हालांकि बल्लेबाज भी यंगस्टर है, युवा बल्लेबाज और युवा गेंदबाज भी है। ओमकार राइट मोड़ द विकेट से सामना करेंगे अभिषेक। ओहो, अच्छी गेंद थी लेकिन ठीक तरह से बल्ले पे नहीं ले पाए। देखना है यहाँ पर रनआउट का मौका और बिल्कुल रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ चौथा। कि बिल्कुल हाफ वाली गेंद थी। अच्छा मस्का गेंद थी। शॉर्टम पुल करना चाह रहे थे बल्लेबाज लेकिन टाइमिंग नहीं कर पाए और इसी बीच रनआउट के रूप में विकेट गिरा। बहुत बड़ा विकेट। गोरख बैक टू द पैविलियन। अब बची हुई 4 गेंदों में रन चाहिए 11। 4-11 का समीकरण है इस समय इताड़े के लिए। नए बल्लेबाज ऋतिक आते हुए। अगर इस मैच को जीतना है तो 1-2 बड़ी हिट जरूर लगाना होगा ऋतिक को। अब पलटा भारी नजर आता हुआ किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा का। फिर से ओवर पिच गेंद थी, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। गेंद जा रही लॉन्ग ऑन की दिशा में। एक पूरा दूसरे का प्रयास हो रहा है और दूसरा आसानी से पूरा होता हुआ। हालांकि फील्डिंग अच्छी की थी लेकिन थ्रो थोड़ा सा लेट आता हुआ और इसी बीच 2 रन पूरे होते हुए 2 रनों से खाता खुलता हुआ ऋतिक का और 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। अब बची हुई 3 गेंदों में रन चाहिए 9। एक सिक्सर की यहाँ पर जरूरत है जानू स्पोर्ट इताड़े को और 2 अच्छी गेंदों की जरूरत है किरण स्पोर्ट जाम्बुलपाड़ा को मैच को जीतने के लिए।
3 गेंदे और 9 रन। हर गेंद पर 3 रन बनाने हैं यहाँ पर। ओ बिल्कुल ब्लॉक होल में गेंद, डॉट बॉल। अब 2 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए 9। दो गेंदों पर 9 रन चाहिए। गेंदबाज ओमकार तैयार होते हुए, एक और अच्छी गेंद, बिल्कुल फुलर लेंथ की गेंद, एलबीडब्ल्यू की अपील और बिल्कुल अंपायर की उंगली आसमान में। विकेट नंबर 5वां गिरता हुआ इस समय। ऋतिक बैक टू द पैविलियन। अब ऐसा लग रहा है कि इताडे टीम का सफर